मी अमोल उत्तम दिवरे आनंदनगर इथे रहिवासी आहे. माझे वडील ठाणे महानगरपालिकेत कामाला होते. ते वॉटर सप्लायमध्ये कामाला होते. त्यांना वर करा. हां हां. 23 तारखेला रात्री त्यांना वेदना हाताला पायाला मुंग्या यायला लागल्या. त्यांना त्यांचा फार त्रास व्हायला लागला. तर मला त्यांनी गावावरून बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर मी रात्री 10 वाजता पोचलो ठाण्याला. मी डायरेक्ट घरी गेलो, त्यांना घेतलं आणि त्यांना घेऊन रिक्षामध्ये डायरेक्ट घेऊन मी छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला पोचलो. तिथे मी त्यांना गाडीवरती बसून आतमध्ये त्यांना नेलं स्ट्रेचरने. त्याच्यानंतर डॉक्टरांना दाखवलं. ते बोलले OPDला दाखवा. OPDवरनं त्यांनी सांगितलं तुम्ही पहिला एक्सरे काढा. एक्सरे काढायला परत आम्ही ते त्यांना हेरझाऱ्या करत त्यांना एकटाच मी घेऊन फिरत होतो. त्यानंतर परत आलो. परत ते मला इकडून त्या डिपार्टमेंटला जा, तिकडून त्या डिपार्टमेंटला जा. त्यांना मी सांगत होतो सर तुम्ही माझ्या वडिलांना जास्ती त्रास होते, त्यांना तुम्ही ॲडमिट करून घ्या. आणि मी माझ्या एरियामधल्या समाजसेवकांना काही जणांना मी फोन लावले. त्यांना सांगितलं की तुम्ही सोर्स लावा, माझ्या वडिलांना काही करून ॲडमिट करून घ्या. ते डॉक्टर अजिबात ऐकायला तयार नव्हते. ते बोलत होते की नाही हे बघा तुम्ही किती राजकारणी लोकांचे नावं सांगा किंवा काय सांगा तरी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करू तू बोलला ना मस्के साहेबांचं मस्के साहेबांचंही नाव सांगितलं. त्यांना सांगितलं जितेंद्र आव्हाड साहेबांचं पण मी नाव सांगितलं. त्यांना सांगितलं की तुम्ही सर प्लीज ॲडमिट करून घ्या, माझ्या वडिलांना त्रास सहन होत नाहीये करून. तर तरीही त्यांनी केलं नाही. मग त्यांनी शेवटी रात्री 3 वाजता आम्हाला बोलले की तुम्ही एक काम करा, सकाळी या 9 वाजता MRI करा आणि तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू करून. तरी सुद्धा आम्ही रात्री त्या 3 वाजता आम्ही घरी घेऊन गेलो वडिलांना. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आम्ही MRI साठी आलो आणि MRI आमचा 12 वाजता केला. अरे हो ना, पण आता एक्सरे काढला, MRI काढला, सगळं काय जाऊन मी त्या डॉक्टरांना दाखवलं. परत जाऊन त्या डॉक्टरांना दाखवलं ज्यांनी काढायला सांगितलं हे सगळं. बरोबर. ते डॉक्टर अजूनही ते सांगतात की ह्या वयामध्ये हे होतच आहे, याच्यावरती काही इलाज नाहीये. डॉक्टर फक्त एवढेच बोलले की तुम्ही फक्त गोळ्या घ्या. त्यांनी हात सुद्धा लावला नाही, बघितलं सुद्धा नाही आणि काहीच नाही. बरोबर. ते काय बोलले बाबा? व्यायाम करा म्हणे, फक्त व्यायाम करा बोलले. हे बघा मानेच्या दुखण्याला आपण ट्रॅक्शन लावतो, वजन बांधतो, असं काही त्यांनी सांगितलं का तुम्हाला? नाही सांगितलं का रे बाबा? मला सांग आता याच्यावरून तुला असं वाटते का म्हणजे गोरगरीब लोकांना एक्सरे काढा, MRI करा, एवढे सर्व त्रास झाल्यानंतर माझे ठाणे महानगरपालिकेमध्ये स्टाफ मध्ये असून सुद्धा ते त्यांच्याबरोबर अशी सर्व्हिस देत आहे. बरोबर. कमीत कमी त्या लोकांना ज्या लोकांसाठी हे हॉस्पिटल बनवलेलं आहे, गोरगरिबांसाठी बनवलेलं आहे, त्यांना तर कमीत कमी तुम्ही ऍडमिट करून घ्या, उपचार करा. त्याच्यावरती हात सुद्धा लावायला तयार नाहीत डॉक्टर लोक. अरे हो, पण ऍडमिट केलं समजा तर यांचं कोणतं पेट्रोल जळते? काहीच नाही होते त्यांना. नाही लक्षात. म्हणजे मला काय म्हणायचं, ऍडमिट केलं असता तर व्हील चेअरवर जो सर्वंट असतो त्यांनी एक्सरे म्हणा कुठं त्यांनी घेऊन गेला असता ना, म्हणजे यांना फिरायचा त्रास झाला नसता ना. आता हे पहा, ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा ते काही हेल्प करायला तयार नाही. तर मला काय म्हणायचं की हा व्हिडिओ तुझा पत्रकारांना दाखवला किंवा ऑथॉरिटीला दाखवला तर तुझं काही ऑब्जेक्शन नाही? ऑब्जेक्शन नाही. माझं फक्त हेच म्हणणं आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी कमीत कमी सरकारने किंवा आपल्या महानगरपालिकेने त्यांच्याकडे विशेष काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे ना? अरे हो, पण अरे तर ऍडमिट मला सांग, ऍडमिट केलं असतं तर त्या डॉक्टरचं काय बिघडलं असतं? काहीच केलं नसतं त्यांचं. अरे भाऊ, मी 25 वर्ष सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम केलं. बरोबर. माझ्याकडे भिकारी लोक यायचे की साहेब आम्हाला कुठं झोपायला जागा नाही आहे, आम्ही त्यांना ऍडमिट करून ठेवायचो पावसाच्या दिवसामध्ये. बरोबर की ठीक आहे बाबा, अरे यार तुला जागा नाही, इथं झोपून जा, आपलं सरकारचाच दवाखाना आहे. 6-6 महिने मी रुग्णांना ठेवलं माझ्याकडे त्रासामध्ये असताना किंवा हे असताना. आणि ज्येष्ठ नागरिक म्हणल्यानंतर त्यांना गरज आहे. ते झालं, पण आता तुझा एवढा पैसा गेला, एवढा वेळ गेला, पण तुला काही हे नाही. तुझा मोबाईल नंबर सांग. माझा मोबाईल नंबर 9594333925 करून आहे. बरोबर. तर हे मी ऑथॉरिटीजना दाखवणार आहे. आपल्याला काही कोणाला जर चांगलं काहीतरी घडलं पाहिजे, लोकांचं भलं झालं पाहिजे. आपलं म्हणणं हे आहे ना. अरे आम्ही तर कसं आहे, कोण म्हटलं भरती तर भरती, कोण म्हटलं इंजेक्शन तर इंजेक्शन. अरे बाबा, जो कोणी माणूस जातो तिथं की त्याला आपला उपचार म्हणजे आपल्यावरती उपचार घेतले गेले पाहिजे किंवा आपल्यासाठी मदतीला आले पाहिजे डॉक्टर लोक. म्हणजे रात्री 11 ते 3 वाजेपर्यंत तू फिरत होता? फक्त फिरत होतो अख्खा, फक्त इथून इकडे इकडून इकडे. फक्त कधी गोष्ट आहे 22 तारखेच्या रात्री 22 तारखेच्या रात्री, मार्च महिना आहे, 2026 तारीख 2026 साल आहे. चालेल.
तर असं माझं म्हणणं आहे. मी पेपरला सुद्धा मी दिलेलं, मी निवेदन पण दिलेलं आहे. हे दररोज असं सुरू आहे, नाही तिथे लक्ष देणारं कोणीच नाही आहे. बरोबर.